तुम्ही पण त्यातले आहात का? तुम्हाला पण काहीतरी चटपटीत खायची सवय आहे का? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी पोहे भाजून घ्यायचे. पोहे आपण भिजून करता तेच पोहे घेतले. तर थोडंसं तेल टाकून भाजल्याच्या नंतर मुरमुरे केलेले एका पातेल्यात काढून घ्यायचं. भाजलेले पोहे त्यात टाकायचं. भाजलेले पोह्याचा थोडं लालसर कलर होऊ द्यायचा. खरपूस होतात पोहे. त्यात बारीक चिरलेला कांदा, एक हिरवी मिरची टाकायची, टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा. त्यात थोडेसे भिजवलेले हरभरे आणि भाजलेले शेंगदाणे टाकायचे. थोडासा मसाला टाकायचा. लाल तिखट टाकायचं असलं टाका. थोडंसं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर थोडासा शेव चिवडा असेल तर तुमच्या इथं ते पण टाका. हे बघा, शेव चिवडा असा असेल तर टाकायचं. मिक्स करायचं. आपली भेळ तयार आहे. एकदम चवदार चटपटीत आपली भेळ तयार आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि चहा आणि भेळ एन्जॉय करा.